कर्जत जामखेडमध्ये 5 वर्ष झाले नवे पर्व आल्यापासून दादागिरी बोकाळली आहे। पहिली धमकी आमचे नेते राम शिंदे साहेब यांना धमकी दिली। तो प्युअर रोहित पवार यांचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता होता। त्याचा फोटो रोहित पवार बरोबर आहे। दुसरा हल्ला सचिन पोटऱ्यावर घरावर हल्ला झाला। आणि माझं तर बोलायचेच नाही, मला सारखे महिलांचे फोन येतात, तुम्ही आमच्या घरी या। मी तुमच्या घरी आले की तुम्ही साडी फिरून आमच्या अंगावर फेकून द्यायची, आमच्या केस करायची। हे असे वारंवार मला महिलाचे फोन येतात, धमक्यासुद्धा येतात। चौथा हल्ला काल परवा दिवशी जामखेडमध्ये भर शहरामध्ये राष्ट्र तुतारीवाल्याच्या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्याने आमचे जामखेडचे मीडिया प्रमुख उद्धव हुलगुंडे चेअरमन यांच्या हल्ला झाला। हे असं वारंवार 5 वर्षाचे भ्याड हल्ले होत आहेत। याचा बंदोबस्त झाला पाहिजे। मी पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो, याचा 100% बंदोबस्त झाला पाहिजे। आज उद्धव हल्लं, सचिन पोटरे हल्लं, आम्हाला धमकी, साहेबाला धमकी, असे वारंवार धमक्या येत आहेत। मग आम्हाला धमक्या म्हणलं ह्या सर्वसामान्य जनतेचं गाव होईल, याला तर कुठं बिघाडून आणत्यानी, हे असं जमणार नाही। 5 वर्षाच्या आधी कर्जत जामखेड मतदार येऊन 100% शांत होता, कुणी कुणावर हल्ले करीत नव्हते। ह्या 5 वर्ष नवे पर्व आल्यापासून हल्ले होऊ लागले आहेत। त्याच्यामुळे मी कर्जत जामखेडच्या जनतेला विनंती करतो, हे हल्ले बंद करायचे असले तर हे पार्सल बारामतीला लावलं पाहिजे, तरच आपण व्यवस्थित जगू। जर हे नवे पर्व पुन्हा चुकून निवडून आले तर मग कर्जत जामखेडमध्ये राहणे नाही, असं तुम्हाला विनंती करतो जनतेला। कर्जत जामखेडमध्ये अजिबात राहणे नाही। आपल्यावर भरपूर दादागिरी करतील, एवढी दादागिरी बोकळेल की दिवसासुद्धा खून होतील, एवढी दादागिरी बोकळेल। ह्या 5 वर्षातला अनुभव घ्या। शेतकऱ्यांना गरिबांना काही माहीत नसेल, पण मला सगळं माहिती आहे, कुणाकुणावर अन्याय झाला, कुणाकुणावर दादागिरी झाली। पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून कुणाकुणा अटक करायला लावलं, कुणाकुणाला किशीना घेतल्या, कुणाच्या किशी घेतल्या, ती हे सर्व लोकांना माहीत नसतं, सर्व मला माहीत आहे। पूर्ण ही दादागिरी बंद करायची असेल, मी शेतकऱ्यांना विनंती करतो, हे नवे पर्व जास्तीत जास्त मताने पाडून ह्याला त्यांच्या तालुक्यात पार्सल माघारी लावायचं आहे, असं मी सर्वांना विनंती करतो। आणि ह्या उद्धव आमचे जोडीदार जामखेडचे मीडिया प्रमुख उद्धव हुलगुंडे चेअरमन यांना मारहाण झाल्याबद्दल आम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो। आणि या आरोपी जामखेडच्या पोलीस अधिकाऱ्यांना, अहमदनगरच्या पोलीस अधिकाऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो, हा आरोपी 4 दिवसात अटक झाला पाहिजे, नाहीतर आम्ही कर्जत जामखेड 100% बंद करणार। आम्ही दादागिरी करीत नाही, आम्ही शांतते मार्गाने पोलिसांनी ठेच्यावर आम्ही मोर्चा काढणार। तुम्हाला 4 दिवसांची मुदत देतो। हा आरोपी कुठून आणून काही करा, या आरोपीला 4 दिवसात अटक झाली पाहिजे। हा आरोपी नाही का तर यांच्या घरच्यांना अटक करा, पण अशी दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाहीत। तुम्हाला 4 दिवसांची मुदत देतो। तुम्हाला पोलीस अधिकारी तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, कर्जत जामखेडची दादागिरी जर बंद करायची असेल तर या आरोपीला 4 दिवसात अटक करा, तुम्हाला असे मी विनंती करतो। या आजबे खून प्रकरणातील मिरजगावच्या अधिकाऱ्याने 10 तासाच्या आत आरोपी जेरबंद केला होता, तसं तुम्हाला 4 तासाची मुदत देतो। ह्या आरोपी दादागिरी करणार आहे, ह्याला 100% 4 दिवसात अटक झाली पाहिजे, नाहीतर आम्ही कर्जत शहर बंद करणार, जामखेड शहर बंद करणार। मग तुमचं तुम्ही ठरवा, असं मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो। आणि शेतकऱ्यांना वाकून झोपून विनंती करतो, तुम्ही या नवे पर्वाला 100% माघारी लावलं पाहिजे, नाहीतर अक्षरशः या दोन्ही तालुक्याचं पूर्ण वाटोळं होऊन जाईल, असं मी शेतकऱ्यांना विनंती करतो। सत्यमेव जयते। जय भीम, जय मल्हार, रामकृष्ण हरी।